युट्यूबच्या विश्वामध्ये आणि महाराष्ट्र ब्लॉगरमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, कसे आहात तुम्ही? मित्रांनो, आजचा व्हिडिओ हा खतरनाक होणार आहे आणि व्हिडिओ एंडपर्यंत बघा. आज आपल्याला मिळालेले आहे मटेरियलची खेप आणि तरी पाठीमाग पाहू शकता आपली गाडी लावलेली आहे इथं भरायला आणि भरायचं काम चालू आहे. ही इकडं आहे एरिया मटेरियलचं शॉप आणि आमचा कॉर्नर पाटील कृषी सेवा केंद्र. ओके, हे बसलेले आहेत पाटील भाऊ आणि इकडं 2-3 आम्हाला टाकतायत मटेरियल. चला तर मग बघूया कशी कशी भरतायत. काय गाडी लावलेली आणि भरायचं चालू केलंय कामात आहे. मित्रांनो, ऊस माफिया साईडला पाहू शकता आणि मित्रांनो हे मित्र वर चाललेले आहेत. ए चला भरा. तुम्ही टाका गाडी आता खाली करायला लावलेली आहे आणि मटेरियल अजून बरंच गाडीत आहे. आता खाली व्हायला किती वेळ लागतोय आपल्याला. परत दुसरं एक भाडं आहे पुढे जायचं. आपल्याला अडचणच लय मोठी आहे. आता दांडक्याची गरज पडते. ठीक आहे, असं बघून चला काय असेल ते असेल. आता मटेरियल खाली झालं आहे मित्रांनो. आम्ही निघत आहे इकडे बाहेर. रस्ता आहे, मेन रस्त्याला जायला हा रस्ता आहे आणि आज आभाळ आलेला आहे. असं पावसाचं वातावरण झालेलं आहे. पाऊस काय येणार नाही पण पावसाचं वातावरण झालेलं आहे. फायनली रस्त्याला लागलेलो आहे. चालू चांगल्या रस्त्यानंतर चला तर जाऊया. पोहोचलेलो आहे शेतामध्ये, रानामध्ये. इथं बायका काहीतरी काम करतायत. हे पाहू शकता तुम्ही. पाचट जे आहे का नाही, सरीवलं पाचट, सरीतलं पाचट सरीव नाही, सरीवलं पाचट सरीत टाकतात. पाहू शकता. आणि या ठिकाणी चार काढलेले आहे, चार घेतलेले आहे. ह्याच्यासाठी आपण पाईप आणलेले आहेत. तर ही पाहू शकता. आता ही काय इकडं निम्या इकडं निम्या आणि ही भरलेली आहे आपली गाडी. मित्रांनो, 110 पाईप आहे. त्या गाडीला झोल बसतोय, बॉडी रोल बसतोय जास्त, पण तरी पण थोडी रिस्क घेऊन आणलेले आहेत. बाबा 110 पाईप आहे मित्रांनो ही टोटल. तर आता इथं काय मालक आलेला नाही. मालक आला की गाडी खाली करायची आणि नंतरच मग आपल्याला निघायचं. दुसरं एक भाड आहे लोखंड पत्रा. तर बघूया आता किती वेळ लागतो. इथं लय वेळ लागून असं अपेक्षित आहे, पण आता पाहू काय होतंय ते. हे दिसत आहे तुम्हाला. या ऊसावरती पाचट आलेलं आहे ऊसाच्याकडे. ती हे तर चारीत असं मध्ये टाकायचं आहे मित्रांनो. तर ते बायका काम करत आहे. असं द्या. चला तर आपलं बघूयात आपण काय होतंय ते. पायपा सोडून झाले ते मित्रांनो. आता चाललेलो आहे स्टील आणायला, पत्रा लोखंड वगैरे. चला तर आता चाललेलो हायवे ना आणि तराट चाललेलो आहे. अगोदरच खूप उशीर झालेला आहे मला. आता आपल्याला वळायचं आहे. बघा गर्दी किती आहे बायपास रस्त्याला. ठीक आहे, आता चला जाऊया.
फायनली आलेलो आहे तालुक्याच्या ठिकाणी. अजून एकदा गाडी भरायला लावतो मित्रांनो. आणि चला बघूया काय भरायचं आहे आता. इथं ही गाडी आहे आपली आणि या साईडला गाडी भरायची. लोखंड वगैरे रामदेव स्टील मार्बलमध्ये. ठीक आहे असं चला. आलेला टाइम झालेला आहे मित्रांनो आणि सकाळ सकाळ आलेला आहे. सूर्य उगवलेला आहे. लवकर ओळखला, आंघोळ केली आणि पटाक्षांना गाडी घेऊन आलो. गाडीमध्ये सामान भरलं. हे पाहू शकता इथं सामान टाकलेलं आहे. जस्ट आता गाडी खाली झालेली आहे. तर एवढं सगळं सामान ही गाडीत आणलं आणि गाडी आता इथं उभी केली. खाली झालं सामान. थोडासा नाश्ता केला मी इथं आणि हे बांधकाम पाहू शकता. या बांधकाम आलेलं आहे. सकाळ सकाळचा टायमिंग आहे 7 साडेसातचा. किती लवकर मला यावं लागलेलं आहे तुम्ही पाहू शकता. आणि हे कामगार काम करताय तिथं. वो अभिजीत थोड़ा हंस रहा है थोड़ा बहुत. अभिजीत का फोटो जाना चाहिए उधर कोलकाता में. और ये मंजीत सिंह मुँह छिपा के बैठा है. तो ठीक है अभी ये वीडियो टाल देते हैं. मित्रांनो मी चाललेलो आहे आणि तुम्ही पाहू शकता यहाँ पे छोटा तालाब है. ये देख सकते हैं और ऐसा गाड़ी जा रहा है. यहाँ से ये पानी दिख रहा है थोड़ा बहुत. हमें ऐसा लेके जा रहा है. ये क्या है हरा भरा. यहाँ पे भी पानी है थोड़ा बहुत. ये देखा क्या और ये देखा क्या ये ऐसा है. ऊपर चढ़ना है. पहाड़ी रहा. तो ये साइड में पानी है मित्रांनो. हाँ देखो फिर ये साइड में देखो यहाँ पे पानी है. ऐसा पानी का मंजर है यहाँ पे. देखा है ये पानी. ये देखो पानी के छोटे छोटे तालाब बनाए हैं पानी के लिए. पानी का बहुत थोड़ा सा प्रॉब्लम है इधर. ऐसा किया है इधर अनार का बगीचा. चलो तो फिर लग रहा है.